हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. मी आहे अश्विनी आणि खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या नवीन रेसिपीमध्ये. आता तुम्हाला गाडीवर वगैरे छान छान असं शेजवान राईस बघून असं लगेचच खावासा वाटतो का? तर बाहेरचं खाण्यापेक्षा आपण आज घरी आणि ते बाहेरचे जे कलर वगैरे यूज करतात त्यापेक्षा आपण घरच्या घरी एकदम मस्त असा रेड कलरमध्ये आपला म्हणजेच टोमॅटो शेजवान राईस कसा बनवायचा ते पण अजिबात कुठेही कुकरचा वगैरे वापर न करता अगदी झटपट बनणारा आणि इतकं स्पायसी आणि टेस्टी कधी जर खावं वाटत असेल ना, तर हा राईस मैत्रिणींनो स्पेशली करून बघा, म्हणजे करूनच बघा. इतका छान लागतो आणि खूप झटपट बनतो आणि खूप काही त्याला प्री तयारी करायची आहे आणि खूप आपल्याकडे काही सामान नाही असं काही नाही. आहे त्या घरातल्या साहित्यातून आपण इतका सुंदर राईस बनवू शकतो. चला मैत्रिणींनो, कुठेही वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी माझ्याकडे जेवढे पण व्हेजिटेबल होते ते कट करून घेतलेले आहे रँडम. कांदा, कोथिंबीर, गाजर, टोमॅटोची आपल्याला आता पेस्ट करायची आहे, त्यामुळे मी पुढे सांगतेच. आता इथे आणि मैत्रिणीनं आपल्याला कुठेही कुकरचा वापर न करता एकदम झटपट असा राईस बनवून घ्यायचा आहे, तो पण एकदम छान पद्धतीने. आणि मैत्रिणीनं तुम्हाला सांगते मी, ज्यावेळेस व्हेजिटेबल कट करायला घेतले त्यावेळेस तुम्हाला ज्या पण क्वांटिटीमध्ये राईस बनवायचा आहे त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही घेऊ शकता राईस आणि त्याला एक 15 ते 20 मिनटं भिजवून ठेवायचे आपल्याला, जेणेकरून आपले तांदूळ जे आहे, राईस जो आहे तो पटकन शिजतो आणि चविष्ट बनतो. आता इथे मी एक पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये घरी बनवलेली अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि नंतर थोडासा कांदा आपल्याला उभा असं चिरून घेतलेला आहे आणि तो मस्त गुलाबी गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. जास्त वेळ लागत नाही, पटकन होतो. आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बेसिक मसाले घालायचे आहेत. खूप जास्त काही तामझाम करायची गरज नाही आहे, खूप पटकन बनतो. त्याच्यानंतर मी थोडासा कढीपत्ता टाकला, थोडंसं परतून घ्यायचं त्याला तेलामध्ये. त्यानंतर मी थोडेसे त्यामध्ये व्हेजिटेबल ॲड केले, जे आपण कट करून घेतले होते ते सगळे त्यामध्ये ॲड करायचे. हे छान असं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत थोडेसे सैल होत नाही तोपर्यंत. आणि आय होप सो तुम्हाला ही माझी रेसिपी खूप खूप आवडेल, त्यामुळे प्लीज एक लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ही छान असे आपण व्हेजिटेबल चांगले परतून घेतले. त्यानंतर जे आपण 2 पिकलेले टोमॅटो घेतलेले होते त्याची पेस्ट करायची आहे. आता ही पेस्ट चांगलं तेलामध्ये फ्राय करू घ्यायची, जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत. बघू शकता तुम्ही, इतकं छान असं तेल सुटलेलं आहे. टोमॅटोचा आपला कच्चा स्मेल काढून घ्यायचा आपल्याला आणि त्यानंतर थोडासा मी गुळाचा खडा ॲड केला, जेणेकरून टोमॅटो आपले पिकलेले असल्यामुळे ते थोडेसे आंबट चवीचे होते आणि त्यामुळे आपल्याला बॅलन्स मॅच करण्यासाठी आपण हे गुळाचा खडा त्यामध्ये थोडासा ॲड केला. त्यानंतर थोडे 2 चमचे मी लाल तिखट टाकले, ते जास्त तिखट नाही आहे, फक्त कलरसाठी. आणि इथे थोडेसे वाटाणे ॲड करून मी एक शेजवान मसाला पावडर त्यामध्ये ॲड केलेली आहे. बाकी बघू शकता मी दुसरे कुठलेही मसाले वगैरे ॲड केले नाही त्यामध्ये. हे मिश्रण चांगलं परतून घ्यायचे जोपर्यंत चांगला तेल सुटत नाही तोपर्यंत. आणि 15 ते 20 मिनटं मी तांदूळ अगोदरच भिजत ठेवले होते, त्यामुळे ते पण एकदम सॉफ्ट झालेले होते, त्यामुळे शिजायला खूप कमी वेळ लागतो. अगदीच 10 मिनिटात आपले राईस शिजून झालेला होता. त्यानंतर आपल्याला आवडीनुसार कोथिंबीर ॲड करायची मस्त हिरवीगार आणि थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. मैत्रिणींनो बघू शकता, इतकं सुंदर आपला राईस बनला होता आणि व्हेजिटेबल बघूनच एवढं तोंडाला पाणी येत होतं, इतकं सुंदर राईस बनला होता आपला. आणि याला फक्त 10 मिनिटात मी शिजवून घेतलं. त्यानंतर तुम्ही बघू शकता इतका सुंदर राईस बनला होता. आय होप सो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये खूप खूप छान रेसिपी बघायला मिळाली असेल, शिकायला मिळाली असेल आणि इतकी झटपट बनते की जेणेकरून आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असं काहीतरी खावंसं वाटत नाही, भाज्या त्याच त्यामुळे असं काहीतरी नवीन चमचमीत आणि एकदम सुपर टेस्टी आणि एकदम स्पायसी असा राईस बनवायचा असेल ना, तर अशा पद्धतीने नक्की करून बघा. आय होप सो मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ खूप खूप आवडला असेल आणि खूप हेल्पफुल झाला असेल. तर प्लीज माझ्या चॅनलला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.
तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि असंच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला एक फॉलो मात्र नक्की करून घ्या. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक फॉर वॉचिंग. बाय.